राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ठाकरे बंधू एकत्र येण्यावर जवळपास आता शिक्कामोर्तब झालंय असं आपण म्हणू शकतो. मात्र तरी देखील पुणे महानगरपालिकेसाठी नेमकं या दोन्ही पक्षांचं त्यांच्या युतीच्या चर्चा कुठपर्यंत आलेल्या आहेत हे जाणून घेणं गरजेचं असणार आहे. दुसरीकडे आपण बघतोय आज महाविकास आघाडीची सुद्धा एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत नेमकं काय ठरलंय, मनसेला सोबत घेणार आहेत का वगैरे अशा सगळ्यावरती आपण बोलणार आहोत. माझ्याबरोबर शहर प्रमुख गजानन थरकुडे आहेत. काय सांगाल तुम्ही एकंदरीत आजची जी काही बैठक झाली, बैठकीत मनसेला सोबत घेण्याबद्दल काय झालेला आहे निर्णय आणि तुम्हाला वैयक्तिक काय वाटतं, मनसेला सोबत घेतलं तर फायदा होईल की कसं? मुळामध्ये आजची जी बैठक झालेली आहे ती महाविकास आघाडी म्हणून बैठक होती. मनसे आमच्या आघाडीत नव्हते. त्यामुळं आत्ताची जी बैठक झाली फक्त महाविकास आघाडी म्हणूनच बैठक झालेली आहे ती. पण भारतीय जनता पार्टीच्या जेवढे काही विरोधात लोक असतील त्या सर्वांना एकत्रित घेऊन लढायचं असं ठरलेलं आहे. मग यामध्ये मनसेला घेण्याबद्दल काही चर्चा झाली आहे असं काही? नाही, आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे आम्ही तेच सांगतोय की महाविकास आघाडीची होती, पण हा निर्णय वरिष्ठ पातळीवरती होणार आहे. शिवसेना आणि मनसेही एकत्र जवळजवळ ऑलमोस्ट आल्यासारखंच आहे, त्यात काही दोमत नाही आहे. अख्खा महाराष्ट्र जाणतो की दोन भाऊ एकत्र आल्यानंतर महाराष्ट्राचं चित्र नक्की बदलेल. याची पूर्णपणे मतदारांनाही माहिती आहे, मराठी माणसालाही माहिती आहे. आणि मराठी न्याय हक्कासाठी लढणारी हे दोन बंधू आज एकत्र आल्यामुळे महाराष्ट्रात खूप वेगळं वातावरण निर्माण झालेलं आहे. आत्ता जर आपण बघितलं तर दोन्ही बंधू जे आहेत ते मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र आले, त्यानंतर निवडणुकांसाठी ते आता एकत्र येताना पाहायला मिळतात. शिवसैनिक म्हणून काय वाटतं, कारण तुम्ही अगदी सुरुवातीपासून ठाकरेंबरोबर राहिलेले आहात. एक शिवसैनिक म्हणून, पदाधिकारी नाही, एक सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून काय भावना आहेत जेव्हा दोन भाऊ एकत्र येतात आणि निवडणुकांसाठी सुद्धा ते आता एकत्र लढतील? तुम्ही पहिला प्रश्न केला, ठाकरेंबरोबर आहोत, त्यामुळे दोन्ही ठाकरेंबरोबर आम्ही आहोत पहिल्यापासून. आणि मुळातमध्ये शिवसैनिक म्हणून मी बाळासाहेबांच्यापासून अगदी तर आता आदित्य साहेबांपर्यंत कुठेही आमचं खंड न पडता आम्ही केवळ ठाकरे फॅमिलीबरोबर अशी लॉयल राहिलेलो आहोत. आणि मुळामध्ये आमची संघटना म्हणून आम्ही काम करतो आहे. आणि संघटना ही एक परिवार असतो. आणि राजसाहेब आमच्या परिवारातलेच होते, पण मधल्या काही काळासाठी ते थोडे बाजूला गेले होते. पण शेवटी दोन्हींचे विचार हे आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावरती चालणाऱ्या दोन्ही संघटना आहेत. त्यामुळं आम्ही एकत्र येतो आहे, हे अतिशय आनंदाची गोष्ट आहे. पुणे शहरामध्ये मनसे आणि शिवसेना एकत्र आल्याच्या नंतर कुठले महत्त्वाचे मुद्दे वाटतात? कारण आपण मुंबईविषयी बोलायचं झालं, मुंबई ठाणे वगैरे याबद्दल जर आपण बोलायला गेलो तर कुठेतरी तिथे परप्रांतीयांचा मुद्दा जास्त आहे, हिंदी भाषिकांचा मुद्दा आहे. मात्र पुण्यासाठी थोडंसं वेगळं वातावरण आहे पुण्यामध्ये. पुण्यासाठी महत्त्वाचे विषय कुठले वाटतात? नाही, पुण्यासाठी मुळामध्ये जे तुम्ही म्हटलात की बहुभाषिक वगैरे असं पुण्यात तर काही आपल्याकडे आत्तापर्यंत झालेलं नाही आहे. पण भारतीय जनता पार्टी ते करायला लागलेली आहेत. म्हणजे वेगवेगळे सेल्स काढतात, ते गुजराती सेल, मारवाडी सेल, दुकानदार सेल वगैरे असे काढून हे चाललेलं आहे त्यांचं. तर आमच्या दोन्ही संघटनेमध्ये, दोन्ही पक्षामध्ये असे कुठले सेल्स नाही आहेत. आणि पुण्याचे विषय म्हणसाल तुम्ही तर पुण्यामध्ये सांस्कृतिक शहर आहे, शैक्षणिकचं माहेरघर आहे. त्यामुळे इथं असं काही विषय येणार नाही आहे. आणि आम्ही दोघं मिळून जर लढलो तर नक्कीच पुणेकरांनाही आवडणार आहे. कुठल्या मुद्दे सध्या दोन्ही पक्षांच्या टार्गेटवर असलेले पाहायला मिळतात पुणे महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून? कारण अर्थातच प्रशासक असल्यामुळे खूप समस्या पेंडिंग आहेत. नाही, मुळामध्ये प्रशासक सुद्धा त्यांचाच आहे. कारण राज्य सरकार त्यांचं होतं आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट त्यांचं आहे. फक्त महानगरपालिकेची 5 वर्ष सोडली तर उरलेले 4 वर्ष देखील प्रशासक, म्हणजे आजचा तुम्ही कार्यक्रम जर बघितला गणेश कलाला चाललेला, त्या कार्यक्रमामध्ये महानगरपालिकेचा लोगो लावून सगळे कार्यक्रम ते करतात. म्हणजे कार्यक्रम नेमका कोणाचा आहे, महानगरपालिकेचा आहे का राज्य शासनाचा आहे का भारतीय जनता पार्टीचा आहे? म्हणजे आजचे तुम्ही काही वृत्तपत्रामध्ये जाहिराती जर बघितल्या तर हे भारतीय जनता पार्टीच्या जाहिराती आहेत. त्यामुळं नेमकं 5 वर्षाचं नाही, हे 9 वर्षाचं यांचे जे भ्रष्टाचाराचं पाप धुण्याचं काम आम्ही आता करणार आहोत. जसं तुम्ही आत्ताच उल्लेख केलात की मुख्यमंत्री आज पुण्यामध्ये आहेत, जवळपास 3,000 कोटींच्या विकास कामांचं उद्घाटन वगैरे ते करतात. आत्ताच हे सगळं उद्घाटन करावं असं का वाटलं असेल? ते समजतो ना, लोकांना त्यांनी मूर्ख ठरवलेलं आहे की आज आचारसंहिता कदाचित आज जाहीर होईल. आचारसंहितेचं त्यांनी प्रेस पण काढलेली आहे आचारसंहिता निवडणूक आयोगाने. त्यामुळे यांनी त्याच्या आत हे उद्घाटन करून घ्यायची. पण 3,000 कोटी यांना आत्ताच मिळाले आहेत का? नदी सुधार योजना बघा तुम्ही, अर्धवट पडलेली आहे. पंतप्रधान मोदी 1.5 किलोमीटरच्या मेट्रोच्या स्टेशनच्या उद्घाटनाला येतात. हा आत्तापर्यंतचा इतिहास झाला बघितला असं तुम्ही, की एवढ्या शॉर्ट टर्म किंवा शॉर्ट कार्यक्रमाला देखील पंतप्रधान येतात. म्हणजे त्यांना लोकांचं नाही, केवळ मतदार म्हणून की ते मतदार भारतीय जनता पार्टीकडे कसे वळले जातील ह्यासाठी केलेलं एक काम आहे असं आम्हाला वाटतं. ते सध्या पुण्यातल्या सगळ्याच पक्षांकडून, स्थानिक पक्षांकडून असतील, सगळ्या पक्षांकडून उमेदवारी अर्ज भरणं सुरू आहे. ठाकरे गटाचं नेमकं सध्या काय चालू आहे? किती लोकांनी उमेदवारी अर्ज? आमच्याकडे ऑलमोस्ट जवळजवळ 200 ते 250 लोकांनी उमेदवारी अर्ज घेऊन गेलेले आहेत. त्यातले 100 एक अर्ज
परत आमच्याकडे आलेत देखील आहे. पुढच्या एखाद्या आठवड्याभरात आम्ही आमच्या मुलाखती पण चालू करतो आहोत. कारण आम्ही फुकट अर्ज वाटल्यानंतर त्यांनी अगदी सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी देखील त्यांचा अर्ज नेला, त्यामुळे ती संख्या अशी खूप वाढलेली वाटते तुम्हाला. पण मुळामध्ये 162च्या व्यतिरिक्त ते कोणाला तिकीट देऊ शकत नाही, त्यामुळे त्यांच्यातली बरीचशी नाराजीची संख्या ही डायव्हर्ट होणार आहे. नक्कीच तुम्ही आत्ता जो मुद्दा उपस्थित केला तो अतिशय महत्त्वाचा आहे पुण्याच्या दृष्टिकोनातून, कारण जवळपास 3-3.5 हजार लोकांनी भाजपचे फॉर्म घेऊन गेले, ते भरले. त्यामुळे या सगळ्यामध्ये कुठेतरी उमेदवार जर आपण सांगायला गेलो तर उमेदवार ऑलमोस्ट फायनल असतात कुठल्याही पक्षांचे. कुणाला उमेदवारी द्यायची किंवा कोणाची किती ताकद आहे हे जवळपास माहिती असतं वरिष्ठांना, तरी सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात काय झालं अर्ज माहिती आहे का, सध्या सोशल मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, एखादी बातमी येण्यासाठी काय 3,000 अर्ज, माझ्या आयुष्यामध्ये 3,000 अर्ज कोणी नेलेले कोणती पार्टी आजपर्यंत नाही आहे. बरं, उमेदवारी कोणाला द्यायची हे भारतीय जनता पार्टीने ठरवलेलं आहे. केवळ कार्यकर्त्यांना देखील झुरवल्याचं काम हे करतात. कार्यकर्ते म्हणजे काय, मी तुम्हाला एक उदाहरण देईल. आमचा 29 नंबरचा प्रभाग 71 जण इच्छुक दाखवलेत, नवरा बायकोने अर्ज लिहिले. पण त्यातल्या खऱ्या अर्थानं स्थानिक पातळीवरची जे कोणी काम करणारे लोक आहेत त्यांना आजपर्यंत केवळ सतरंजा उचलण्याचंच काम केलेलं आहे त्यांनी, बाकी दुसरं काही नाही. त्यांची उमेदवारी लिस्ट पूर्णपणे ठरलेली आहे. हे केवळ कार्यकर्त्यांना वेडं बनवायचं काम आहे की बाबा बघा तुला मुलाखत केली, तू आलास, मी फिरलो. अहो मला सांगा, 1100-1200 मुलाखती 8 तासात होतात का हो? तुम्ही पुण्याचा नगरसेवक ठरवणार आहात, त्याला 1.5 मिनटात तुम्ही नगरसेवक ठरवणार आहात का? 1.5 मिनटं पण खूप झाला. म्हणजे 8 तासामध्ये 1100 लोकांच्या मुलाखती घेतल्यात का फक्त हां आलास धन्यवाद जय महाराष्ट्र चल निघ बाहेर. अशा पद्धतीने केवळ त्या मुलांना देखील वेडं बनवण्याचं काम करतात. आणि भारतीय जनता पार्टी आता नागरिकांना तर वेडं बनवलेलंच आहे, मतदारांना वेडं बनवलेलंच आहे. आता त्यांच्या कार्यकर्त्यांना ते वेडं बनवतात की बघा आम्ही तुम्हाला उमेदवार अर्ज दिला होता पण तू मुलाखत चांगली दिली नाही. मला सांगा, त्यांनी गेले 5-10 वर्ष काम केलेलं आहे, 15 वर्ष काम केलेलं आहे. त्यांच्यातले मी अनेक लोकांशी सांगू शकतो भारतीय जनता पार्टीची की अगदी जनसंघापासून काम करणाऱ्यांची मुलं देखील आज भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतात. पण आज त्यांना केवळ वापरायचं आणि सोडून द्यायचं, अशाच पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे हाल चाललेले आहेत. म्हणजे कुठेतरी पक्षाची लोकं घ्यायची आणि त्यांनाच तिकीटं द्यायची. पण त्या भागात जे कोणी अनेक वर्षापासून पक्षाचं काम करतो आहे त्याला काहीच नाही. मग म्हणायचं प्रथम देश, प्रथम हेन, प्रथम ते. पण त्यांचं ठरलेलं आहे कार्यकर्त्यांना वेडं बनवायचं काम जो कधी करत असेल आता भारतीय जनता पार्टीकडे मतदारांना वेडं बनवून झालेलं आहे त्यांचं. आता लाडकी बहीण योजना बघा तुम्ही, सरसकट पहिल्यांदा दिल्या, नंतर काय केलं, आधार कार्ड आहे का, पॅन कार्ड आहे का, म्हणजे नवीन योजना दाखवायच्या आणि त्यात नंतर त्या काटछाट करत आणायची. आमचं तर म्हणणं आहे आता लाडक्या बहिणींना त्यांनी खरं 3,000 रुपये दर महिन्याला द्यावेत. कारण आता बहिणी पण एवढ्या हुशार झालेल्या आहेत की आता 1,500 रुपयात त्या पण ऐकणार नाही आहेत, कारण यांनी सवय घाणेरडी लावलेली. तुम्ही जर अनेक TV चॅनलच्या माध्यमातून बघितलं किंवा प्रिंट मीडियामध्ये बघितलं तर लाडक्या बहिणींची अवस्था आज काय आहे. आज काही मंडईमध्ये भाजी विकणाऱ्या महिला देखील आहेत, त्याही वैतागलेल्या आहेत की 2 मिनटं लावला गाडा नाही तो कॉर्पोरेशनला घेऊन जातात. 1,500 रुपयामध्ये आज त्यांच्या गाडीचं डिझेल पेट्रोल तरी भरलं जातं का रोजचं. त्यामुळं माझी एक त्यांना विनंती आहे की आता लाडक्या बहिणींना किमान 3,000 रुपये दर महिन्यात चालू करावेत आणि कोणताही निष्कर्ष ठेवायचा नाही. महिला आहे पैसे देऊन टाका, नाहीतरी आता 3,000 कोटीचं यांनी बजेट आता आणलेलंच आहे ना, कुठलंच काम होणार नाही आहे. आत्ता फक्त यांनी ठेकेदार ठरवायचा, त्याच्याकडनं काय लागेल ते घ्यायचं आणि आता निवडणुकीमध्ये खर्च करायचं, एवढं त्यांचं काम आहे. एकीकडे भाजपविषयी आपण बोलत असताना दुसरीकडे पुण्यामध्ये शिंदे गट जो आहे, शिवसेना शिंदे गटाचं सुद्धा काम आपण बघतोय की त्यांनी सुद्धा बरेच उमेदवारी अर्ज वगैरे दिलेले आहेत. मात्र तिथे सुद्धा कुठेतरी 2 गट पाहायला मिळतात. धंगेकरांचा गट एक वेगळा पाहायला मिळतोय, नाना भानगिरेंचा वेगळं पाहायला मिळतोय. त्यामुळे अनेक जण तिथे सुद्धा नाराज असलेले दिसतात, भाजपमध्ये सुद्धा नाराज असलेले दिसतात. शिवसेनेचं काय चाललंय शिंदेच्या? मला वाटतं ते 2 गट नाही आहेत, त्यांच्या गटामध्ये गट आहेत आणखीन. समजा 2 गटामध्ये 4 गट, 4 गटामध्ये परत 2-2 गट, अशा पद्धतीने गटताटाचं राजकारण. कारण मुळामध्ये त्यांनी गट पाडूनच ही पक्षाची निर्मिती केलेली त्यांच्या संघटनेची, म्हणजे शिंदे सेनेची. त्यामुळं मला वाटतं ते त्यांचं काही जास्त काळ टिकेल. महानगरपालिका झाल्यानंतर भारतीय जनता पार्टी त्यांना ऑलरेडी जागा त्यांची दाखवलेली आहे. दरवेळेस दिल्लीला जायचं, नमस्कार करायचा, काहीतरी ॲडजस्ट करून घ्यायचं आणि खाली यायचं. साहेब मी नाही बोलणार आता यापुढं फडणवीसांना, मला माफ करा एवढ्या वेळेस, पण तुम्ही मला युतीमध्ये घ्या, अशा पद्धतीची विनंती करत करत ते आतापर्यंत टिकलेले आहेत. पण फडणवीस साहेब खूप हुशार आहेत, त्यांना माहिती आहे ह्यांचा वापर कुठपर्यंत करायचा आहे. त्यामुळं 4 गट नाही, 10 गट नाही, गटामध्ये गट झालेले आहेत त्यांच्यामध्ये. त्यामुळं ते निवडणूक झाली महानगरपालिकेची की त्यांना त्यांची जागा ते 100% दाखवणार आहेत.
गजाननजी, तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये उद्धव ठाकरेंचा पुणे दौरा सुद्धा नियोजित आहे. या दौऱ्यामध्ये नेमकं काय काय होणार आहे? साहेब पुण्यात असणार आहेत, तर काय नेमकं कार्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातून? नाही, मुळामध्ये ज्यावेळेस उद्धवसाहेब पुण्यामध्ये येतात, कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं उत्साहाचं वातावरण असतं, कारण शेवटी आमचा नेता येतो आहे. त्यामुळं ज्या वेळेस आमचे नेते येतात त्यावेळेस आम्ही पूर्णपणे उत्साहाने त्यांचं स्वागत करत असतो. आणि ह्यावेळेसं थोडंसं वेगळा विषय आहे, निवडणुकीचं वेळ आहे, त्यामुळे ते प्रचार सभा विभागाला येतील एखाद्या वेळेस ते. आणि साहेब येणं आमच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे की आमचा नेता आम्हाला भेटायला येतो आहे. पण तुम्ही म्हणत असाल तर बघा, तुम्हाला म्हणतो आपला लोकमान्य नगरचा जो आपण ज्या जागेवर उभा आहोत, हा जो देखील कसबा मतदारसंघ आहे. आणि या कसबा मतदारसंघामधील लोक देखील नाराज आहेत की लोकांनी कोणत्या घरात राहावं, कसं राहावं, हे देखील आता भारतीय जनता पार्टी ठरवत असेल तर नागरिक खरंच वैतागलेले आहेत की आता आम्ही कसं राहायचं, कोणत्या बिल्डिंगमध्ये राहायचं, कोणत्या डेव्हलपमेंट बरोबर जायचं, हे जर भारतीय जनता पार्टी ठरवणार असेल तर त्याला लोक देखील आता वैतागलेली आहेत. म्हणून माननीय सचिन भाऊ आहेर यांनी हा विधान परिषदेमध्ये विषय घेतला होता आणि त्याला अनेक लोकांचे मला फोन आले की थरकुडे तुम्ही खूप चांगलं काम केलं, आमचा विषय तिथपर्यंत तुम्ही नेलात. त्यामुळे त्यांनी मला बऱ्याचशा लोकांनी थँक्स म्हणलेले आहे. आणि माननीय आदित्यसाहेब ठाकरे देखील लोकमान्य नगरच्या लोकांशी एकदा फोनवरनं माझ्यासह, म्हणजे मी ज्यावेळेस माझ्या फोनवरच लावून फोन दिला होता, त्यामुळे साहेब देखील त्यांना बोललेले आहेत. त्यामुळे आम्ही पूर्णपणे ह्या लोकमान्य नगरच्या विषयामध्ये साहेबांची सांगितलं आहे त्या लोकांबरोबर तुम्हाला राहायचं आहे. कारण शेवटी व्यक्ती स्वातंत्र्य आहे की नाही, म्हणजे माझ्या घरात मी कसं राहायचं हे जर भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि नागरिक ठरवणार असतील तर त्या नागरिकांनी आता जायचं कोणाकडे. त्यामुळं आमचं त्यांनाही सांगणं आहे की लोकांचं जगणं जगू द्यात. तुम्ही नका ठरवू की त्यांनी कुठल्या बिल्डिंगमध्ये राहायचं म्हणून किंवा कोणत्या बिल्डरबरोबर काम करायचं आहे. कारण हा खूप महत्त्वाचा विषय आहे की आता त्यांनी व्यक्ती स्वातंत्र्यच काढायचं काम केलेलं आहे. आणि आता संविधान वगैरे म्हणसाल तर ते कुठे येऊ, आता त्यांना जे पाहिजे ते करतात ते. त्यामुळं आमची एक त्यांना विनंती आहे की बाबांना लोकांना तरी नीट जगू द्यात. ज्या जीवावरती तुम्ही मोठे झालात त्यांना तरी जगू द्यात, नाहीतर लोक तुम्हाला ह्या निवडणुकीत पायउतार नक्की करेल. नक्कीच आपण बघतोय शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीच्या चर्चा जेव्हापासून सुरू झाल्यात तेव्हापासून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन सुद्धा झालेलं आहे. आज महाविकास आघाडीची बैठक झाली आहे. सगळे पक्ष जे जे भाजप विरोधात येऊन एकजुटीने खरं तर पुढे जातील किंवा भाजपला कुठेतरी हार पत्करावी लागेल यासाठी जे जे कोणी सोबत येतील त्या सगळ्यांना सोबत घेण्याचा मानस जो आहे तो महाविकास आघाडीचा सध्या असलेला पाहायला मिळतो. त्यामुळे भविष्यामध्ये पुणे शहरातील निवडणुकांसाठी कदाचित महाविकास आघाडी बरोबर मनसे सुद्धा सोबत असेल. आणि त्यानंतर नेमका या निवडणुका कशा पद्धतीने पार पडतात, कारण महायुतीमध्ये जर आपण बघितलं मोठ्या प्रमाणात स्वबळाचा नारा देताना सगळेच पक्ष पाहायला मिळतात. त्यामुळे जर महायुतीमधले सगळे पक्ष स्वबळावर लढत असतील आणि महाविकास आघाडी म्हणून हे 4 पक्ष जर एकत्र येऊन लढले तर अर्थातच येत्या निवडणुकांमध्ये काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.